शिंदेनी एकीकडे धनगेकरांना सबुरीचा सल्ला दिलेला असला तरी धनगेकरांनी मात्र आरोपांचे बाण सुरूच ठेवले। माजी आमदार रवींद्र धनगेकर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे। धनगेकर दररोज मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आरोप करतायत। यानंतर धनगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत। एक्सवरील पोस्टमध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र जोडत मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल असल्याचा दावा हा धनगेकरांनी केलाय। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूया असंही धनगेकरांनी म्हटलंय। आणि आता थेट जाणार आहोत मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधतायत। अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे। अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। बहुत गंभीर मामला सरकार ये बहुत गंभीर मामला है, क्योंकि एक युवा डॉक्टर अपने हाथ पर जिस समय इस प्रकार से अपने मन की वेदना को लिखकर आत्महत्या करती है तो ये हमारे लिए एक बड़ी दुख भरी बात है। इसलिए सरकार ने तुरंत कल ही जो संबंधित पुलिस अधिकारी है उनको सस्पेंड भी किया है, अरेस्ट करने का काम भी चालू हो गया है। किसी को बख्शा नहीं जाएगा। जो भी इन्वॉल्व होंगे उनको कठोर से कठोर शासन किया जाएगा। और मुझे ऐसा लगता है कि इस मामले में विपक्ष जो राजनीति करने की कोशिश कर रहा है वो भी बहुत गलत बात है। इतने संवेदनशील मामलों में जहां एक युवा डॉक्टर की इस प्रकार से मृत्यु होती है उसमें भी राजनीतिक रोटियां सेकने का काम करना ये असंवेदनशीलता है, इतने मैं कहूंगा। तर महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी कोणालाही सोडणार नाही, मात्र या प्रकरणाचं राजकारण करू नका असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस।